2026 मधील पहिले स्वामी पारायण 1 जानेवारी ते 22 जानेवारी गणेश जयंतीपर्यंत स्वामी सेवा. सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांसाठी आनंदाची वार्ता, ती म्हणजे 1 जानेवारी 2026 ची सुरुवात गुरुवारपासून होत आहे व 22 जानेवारी 2026 या दिवशी सुद्धा स्वामींच्या कृपेने गुरुवार तर आहेच, त्याशिवाय गुरुपुष्यामृत आणि गणेश जयंतीचा असा दुर्मिळ योग आला आहे. तेव्हा स्वामींची कृपा मिळवण्यासाठी ही सुवर्ण संधी सोडू नका. असे करा स्वामी समर्थांचे पारायण. 1 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे. देवघरासमोर एका चौरंगावर पांढरे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर स्वामींचा फोटो ठेवावा. फोटोला गंध, अक्षता आणि फुले अर्पण करा. देवापुढे दिवा, अगरबत्ती लावून हातात अक्षता आणि पाणी घेऊन म्हणावे, हे स्वामी समर्था, मी आजपासून तुमचे पारायण सुरू करत आहे. माझे हे सेवा कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्यावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या, असे म्हणून ते पाणी ताम्हणात सोडावे. दररोज न चुकता रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक ठराविक वेळ निश्चित करून रोज एका अध्यायाचे वाचन करावे. काही अडचण आल्यास घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून अध्याय वाचून घ्यावा. मध्येच खंड पडू देऊ नये. आसनस्थ झाल्यावर स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी. वाचनापूर्वी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 1 माळ 108 वेळा जप करावा. त्या दिवसाचा ठराविक अध्याय शांत चित्ताने वाचावा. रोज वाचन झाल्यावर साखर किंवा गुळ खोबऱ्याचा स्वामींना नैवेद्य दाखवावा. या 22 दिवसात घरात मांसाहार, मद्यपान पूर्णपणे बंद असावे. पारायण काळात ब्रह्मचर्याचे पालन करणे फलदायी ठरते. 21 जानेवारी 2026 रोजी पारायणाच्या शेवटच्या अध्यायाचे वाचन करावे व 22 जानेवारी रोजी सकाळी लवकर स्नान करून स्वामींच्या फोटोला हार किंवा फुले अर्पण करा. गणपती बाप्पाचीही पूजा करा. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असल्यास दूध पाण्याने अभिषेक करावा. 21वा अध्याय, ज्याला फलश्रुती म्हणतात, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो 22 तारखेला सकाळी पुन्हा एकदा श्रद्धेने वाचावा. स्वामींना पिठलं भाकरी, पुरणपोळीचा आणि गणेश जयंती असल्याने मोदकाचाही नैवेद्य दाखवावा. नंतर स्वामींची आरती, गणपतीची आरती आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणावा. पारायण सांगतेच्या दिवशी शक्य असल्यास एखाद्या गरीब व्यक्तीला किंवा लहान मुलांना अन्नदान करा. स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्यावे. दिवसभर मनात श्री स्वामी समर्थ नामाचा जप चालू ठेवावा आणि स्वामी समर्थांना, हे स्वामी समर्था, 1 तारखेपासून सुरू केलेली ही सेवा आज तुमच्या चरणी अर्पण करत आहे. यात काही चूक झाली असल्यास क्षमा करावी आणि आमचे कल्याण करावे व तुमची कृपादृष्टी सदैव आमच्यावर असावी. तुमच्या या पारायणाने स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपादृष्टी ठेवतील. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.